मी लक्ष्मण पाटील, तुम्हाला आणि तुमच्यामध्ये बसलेल्या रामाला माझं आत्मवंदन। करुणा ने सिखाया सबको करना नमस्कार, करुणा ने सिखाया करना सबको नमस्कार। हीलिंग इंडस्ट्री में हमारे गुरुदेव डॉक्टर सुरेश परमार। मी बऱ्याच वर्षापासून करिअरसाठी फिरत होतो। माझं शिक्षण हे लॅब कॅटेगरीत झालं, CMLT लॅब जेव्हा सुरू केली तर 3 वेळेस माझी लॅब ही बंद झाली 3 वर्षामध्ये। नंतर मार्केटिंगमध्ये उतरलो, मार्केटिंगमध्ये मी जवळपास 2 वर्षानंतर हातामध्ये काही सक्सेस मिळाली नाही। मी परत बिझनेसमध्ये गेलो आणि असं करत करत मित्रांनो आतापर्यंत माझे 13 व्यवसाय झाले। 13 व्यवसायामध्ये मी सक्सेस नव्हतो। पण म्हणतात ना, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, या लाईनप्रमाणे आपल्यातच काही शक्ती होती आणि मी थोडंसं शिकण्याची वृत्ती जी आहे माझ्यात ती खूप काही आहे। म्हणजे आतापर्यंत असं समजा की मी कमीत कमी 8-9 लाख रुपये फक्त माझ्या ब्रेनवर खर्च केलेत नॉलेज घेण्यासाठी। आणि त्याच्यातनं एक म्हणतात की निसर्ग त्याला देतो जो नेहमी देण्याची भावना ठेवतो। म्हणजे काय की जर आपण घेतलं ना तर देव आपल्याला जास्त देत नाही, पण जर तुम्ही देण्याची प्रवृत्ती ठेवली तर देव तुम्हाला नेहमी छप्पर फाडके देत आहे। तर या लाईनप्रमाणे माझ्या मनात एक भावना होती आणि मी खूप रागीट होतो। पण मला एवढं शिकायला भेटलं होतं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये की आपली जी गोष्ट निगेटिव्ह आहे तिला पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं। मग रागाचं ऑपोजिट काय, तर रागाचं ऑपोजिट होतं शांत राहणं। आणि ही गोष्ट शिकण्यासाठी मी यूट्यूब, फेसबुक या सगळ्या गोष्टीवरनं पोस्ट वगैरेवरनं मी शिकत गेलो। आणि एक दिवस लक्षात आलं की आपल्यामध्ये एक इमोशनल पॉवर जी आहे ती खूप चांगली पॉवर आहे। आणि या गोष्टीतनं 2017-18 मी चक्राच्या संबंधित खूप काही वाचत गेलो, ऐकत गेलो। हळूहळू कळत गेलं की आपल्या शरीरामध्ये 7 चक्राज असतात जे आपले एनर्जी चक्राज असतात, जे आपल्या आयुष्याला घडवत असतात। पण मित्रांनो, लाईफमध्ये सगळ्यांना सक्सेस खूप मोठी लेवलची पाहिजे असते, पण एक्झॅक्टली कशी पाहिजे ते माहीत नाही आहे। आणि म्हणून मी नेहमी सांगतो की जशी कारमध्ये बॅलन्स असतो 4 चाकांचा, तसा लाईफमध्ये बॅलन्स पाहिजे असतो। फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियली। कारण फायनान्शियली हा तुमचा पिलर आहे। या सगळ्या गोष्टींना मेंटेन करण्यासाठी जर तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल तर आपल्या स्वतःला एक शिकण्याची वृत्ती सुरुवात करून जे मी आज शिकलो आहे, कारण स्पिरिच्युअली आपण जर वीक असलो तर आपण या 3 पिलरला पूर्ण करू शकत नाही। आणि म्हणून मी या शोधामध्ये होतो। आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनप्रमाणे किंवा तुम्ही ओम शांतीचा डायलॉग ऐकला असेल कि जो चीज़ तुम दिल से चाहो तो वो उसे मिलाने में कायनात तुम्हारी हेल्प करती है। असंच मी सुरतमध्ये असताना मी सर्चमध्ये होतो की मला हा कोर्स करायचा आहे। माझ्याकडे फायनान्स एवढं पुरेसं नव्हतं, पण म्हणतात ना की जी इच्छा आपली असेल तिथं भगवान मदत करतं। आणि अशाच आम्हाला भेटले सुरतमध्ये डॉक्टर सुरेश परमार सर, ज्यांच्या माध्यमातून मी पहिले बेसिक सौर विज्ञान शिकलो। मित्रांनो, सौर विज्ञानच्या बाबतीत एवढंच सांगतो की प्रत्येकजण ज्योतिषकडे, हस्तरेखा किंवा वास्तु दोष हे सगळं नाही करू शकत, पण देवाने तुमच्याकडे एक शास्त्र दिलं आहे आणि ते म्हणजे काय, तुमचा प्राण, तुमचा श्वास। बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल की आपला श्वासही सगळं काही आहे आणि त्या श्वासला कंट्रोल केलं तर लाईफला कंट्रोल करू शकतात। कारण लाईफचा कंट्रोल हा करतं इमोशन्स, आणि त्या गोष्टी सौर विज्ञानमध्ये शिकायला भेटल्या। नंतर सरांनी आमचा ॲडव्हान्स कोर्स घेतला, ज्याच्यामध्ये आम्हाला ॲडव्हान्स सौर विज्ञान शिकवलं, चक्रा हिलिंग शिकवलं, ओरा सायन्स शिकवलं आणि टेलिपॅथी शिकवलं। या 4 गोष्टींचा फायदा काय माहिती आहे का तुम्हाला? जसं आपली कार असते त्याच्यामध्ये 4मध्ये हवा बरोबर असली तर गाडीचा बॅलन्स व्यवस्थित असतो, तसं लाईफमध्ये या 4 गोष्टींचं महत्त्व असं आहे की चक्रा हिलिंग काय इम्पॉर्टंट आहे, कारण माझ्यामध्ये जी शक्ती होती, माझी क्रिएटिव्हिटी होती किंवा जे मी इमोशनली पॉवर यूज करू शकत होतो, तर मी चक्रा हिलिंगमध्ये शिकलो। ओरा स्कॅनिंगमध्ये मी काय शिकलो, आपण ऐकलं असेल, अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, आनंदमय कोश। या कोशचा फायदा काय होतो त्याच्यामध्ये मला शिकायला भेटलं, प्राणमय कोशवर जो परिणाम होतो तो मनोमय कोशचा होतो। आणि ते मला सरांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं। त्यांच्या प्रॅक्टिकल लाईफचा बी अनुभव खूप झाला आणि त्यांच्या ज्या आध्यात्मिक नॉलेज आहे त्यांच्याकडे त्याच्यामध्ये खूप झालं। नंतर टेलिपॅथी म्हणजे काय की जसं एखादं एक्झाम्पल आपण टेलिफोन म्हणतो, त्याचप्रमाणे टेलिपॅथी ही आपली एक अशी पद्धत होती जिच्यामध्ये आपण इथं बसून दुसऱ्याला उपचार करू शकतो। मित्रांनो, या पॅथीचा उपयोग तुम्ही दुसऱ्याला, जे म्हणतो ना आपण की तो असाच आहे तसाच आहे, नाही, पहिले तुम्ही बदला आणि दुसऱ्याला बदलण्याची पॉवर टेलिपॅथीमध्ये तुम्ही इथून बसून दुसऱ्याला हिलिंग करू शकता। या 4 गोष्टींचं कॉम्बिनेशन जेव्हा एखादा हिलरमध्ये होईल ना, मी गॅरंटी देतो तो दुनियामध्ये नंबर 1 हिलर होण्याशिवाय राहणार नाही। आणि असे नॉलेज देणारे
नुसतं इमोशनली नाही तर स्पिरिच्युअली, फायनान्शियली आणि सगळ्या बाबतींमध्ये जे आम्हाला सपोर्ट केला, जी आमची एक टीम आहे आणि गॅरंटी देतो की येणाऱ्या दिवसामध्ये ही टीम लई मोठं काम करेल. जे सरांनी मला नॉलेज दिलं त्याबद्दल मी सरांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. डिवाइन ग्रॅटिट्यूड, मोर पॉवर.